नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्याची मागणी मान्य. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत 7व्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 2 जून 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीच्या शिफारसीनुसार 7व्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या विविध पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. खरं तर सध्या 7वा वेतन आयोग 2016 पासून लागू करण्यात आला. 7वा वेतन आयोग लागू झाला, मात्र काही पदावर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी तफावत पाहायला मिळाली. त्यामुळे तफावत दूर व्हावी अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात होती. दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे निर्णय? 7व्या वेतन आयोगातील विविध पदांवरील असणारी तफावत दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापित करण्यात आली होती. दरम्यान याच वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी शासनाने मान्य केल्या आहे. त्यानुसार आता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतची जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. या सदर जी आर नुसार जोडपत्र 1 मधील नमूद पदांना दिनांक 1 जानेवारी 16 पासून काल्पनिकरित्या सुधारित वेतन मंजूर करण्यात आला आहे. मात्र याचा प्रत्यक्ष लाभ दिनांक 1 जून 2025 पासून देण्यात येणार असेही जी आर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे जी आर 1 जून आधीच्या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी अनुज्ञा राहणार नाही असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. पेन्शनधारकांना सुद्धा मिळणार लाभ. या निर्णयाचा विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 16 ते दिनांक 31 मे 2025 रोजी या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ निश्चित करून सुधारित निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.